तर बाजरीच्या पिठाचे आप्पे कसे तयार करतात तर मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता अगदी छान असे खरपूस होतात बाजरीच्या पिठाचे आप्पे. नमस्कार, रेसिपी अँड मच मोर म्हणजे तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बाजरीच्या पिठाचे अ, आप्पे कसे तयार करायचे ते करून दाखवणार आहे. तर मी 1 वाटी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी मी जाडसर असा रवा घेतलेला आहे आणि नंतर अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. तर दही हे मी वापरलेलं आहे. तर हे सर्व मिक्स करून घेणार आहे. तर मी दही टाकल्यानंतर मिक्स केलेलं आहे. तर यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी टाकून घेणार आहे. तर बाजरीच्या पिठाचे आप्पे हे खास म्हणजे हिवाळ्यासाठी छान असतात खाण्यासाठी. मुले शक्यतोवर बाजरीची भाकर खात नाही. त्यासाठी अशा पद्धतीने बाजरीचे पीठ मुलांच्या पोटात कसे जाईल तर अशा पद्धतीने त्यांना वेगवेगळे पदार्थ करून आपण त्यांच्या पोटामध्ये जातील तर अशा पद्धतीने बाजरीच्या पिठाचे मी आप्पे गाठा यामध्ये एकही गाठ राहता कामा नये. तर अशा पद्धतीने मी छान असं पाणी टाकून याला मुरत ठेवणार आहे. तर त्याआधी यामध्ये मी थोडा खाण्याचा सोडासुद्धा टाकणार आहे, जेणेकरून बाजरीचे पीठ हे मुरेल आणि छान बाजरीच्या पिठाचे आप्पे हे छान असे टम्म फुगतील. तर यामध्ये थोडंसं हलकं हाताने हलवून घ्यायचं आणि याला मी 5 ते 10 मिनटं तर मी 5 ते 10 मिनटं झालेले आहेत. छान असं मुरलेलं सुद्धा आहे. तर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि नंतर यामध्ये मी अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट म्हणजे ठेचा तयार करून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे आणि 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडी मेथीची भाजीसुद्धा टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे छान असे बाजरीचे आप्पे पिठाचे जर तुम्हाला आवड असतील तर पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा करण्यासाठी सोपे जातील. त्याचबरोबर यामध्ये मी 1 वाटी तुरीचे दाणे छान असे उकडून घेतलेले आहे, शेंगा, आणि हे एकजीव करून घेणार आहेत मस्त. तर मी थोडा ओवासुद्धा टाकून घेणार आहे आणि हातावरती छान असा चोळून घ्यायचा, जेणेकरून ओव्याची चव हे छान लागते त्यासाठी. त्याचबरोबर यामध्ये मी थोडं जिरंसुद्धा टाकणार आहे आणि मस्त एकजीव करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही यामध्ये भाज्या ॲड करू शकता. गाजर किंवा वाटाण्याचे दाणे हे सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. छान असं आप्पे पात्र तापलेलं आहे. तर यावरती मी थोडं थोडं तेल टाकून घेणार आहे, जेणेकरून आप्पे हे भांड्याला चिकटणार. तर थोडं असं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर पात्रामध्ये आपण 1-1 चमचा टाकायचं. शक्यतोवर आजूबाजू टाकून घ्यायचं आणि नंतर मध्यभागी टाकायचं, जेणेकरून मधला भाग हा पटकन गरम होतो त्यासाठी. तर आप्पे पात्रेमध्ये मी टाकलेलं आहे पूर्ण बॅटर आणि यावरती झाकण ठेवून घेणार आहे आणि दोघी साईडने छान असे शेकून घ्यायचे आणि टम्म असे फुगतात आणि खाण्यासाठी सुद्धा छान असे टेस्टी लागतात. तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असं तयार झालेलं आहे बॅटरनं. तर मी यांना दोघी साईडनं आणि हे आप्पे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. वाटल्यास शक्यतोवर असेही खाल्ले तर छान लागतं खाण्यासाठी, कारण त्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा केलेला आहे तर थोडाफार तिखटपणा आहे त्यासाठी. तर यावरती थोडं मी अजून 5 मिनटं झाकण ठेवू. छान असे आप्पे हे दोघी साईड छान असे झालेले आहेत आणि छान असे खाण्यासाठी सुद्धा टेस्टी लागतात. तर बघा किती मस्त आणि छान तोंडाला पाणी सुटतील असे हे बाजरीच्या पिठाचे आप्पे तयार झालेले आहेत. तर बघा, मी तुम्हाला जवळून दाखवत आहेत. अगदी तोंडाला पाणी सुटतील असे झटपट असे बाजरीच्या पिठाचे आप्पे तयार झालेले आहेत आणि छान असे आप्पे माझे तयार झालेले आहेत.
तर हे खाण्यासाठी अगदी पौष्टिक आणि छान लागतात. तर तुम्ही बघा किती मस्त आणि छान झालेले आहेत खरपूस. तर अशा पद्धतीने मी बाजरीच्या पिठाचे अप्पे तुम्हाला आज करून दाखवलेले आहेत. तर अशाच रेसिपी अँड मच मोर या चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मिळतील त्यासाठी. थँक यू.